सांगली शहरातून मोटरसायकल चोरी करणारा आरोपी अटकेत। एकूण 5 मोटरसायकल व घरफोडी व उघड्यावरील चोरीचे असे एकूण 7 गुन्हे उघडकीस। एकूण 2,55,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कारवाई। सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेले मोटरसायकल इतर चोरीचे घरफोडी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबतचे आदेश माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री बसवराज तेली, माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांना दिले आहेत। त्याप्रमाणे वरील कारवाईबाबत गांभीर्याने घेऊन सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदारांना पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। दिनांक 18/12/2023 रोजी सांगली शहर पोलीस हद्दीत पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम हा चोरीचे मोटरसायकल विक्री करण्याकरिता शामरावनगर झुलेलाल मंदिराजवळ सांगली येथे येणार आहे अशी माहिती मिळाली। मिळालेल्या बातमीची हकीकत पोलीस निरीक्षक श्री देशमुख यांना कळवून त्यांचे मार्गदर्शक सूचनाप्रमाणे वरील इसमाची माहिती घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्यावेळी पंचांसमक्ष त्याचे नावगाव विचारता त्याने आपले नाव मोहम्मद अब्दुल गनी शेख, वय 20 वर्ष, राहणार 50 फुटी रोड, अलामीन शाळेजवळ शामरावनगर सांगली असे सांगितले। त्याच्या ताब्यात एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल मिळून आली। मोटरसायकल ही दिनांक 15/8/2023 रोजी SFC मॉल समोर सांगली येथून चोरल्याचे सांगितले। त्याबाबत सांगली शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 453/2023 भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्यास ताब्यात घेऊन वरील गुन्ह्यात अटक केली। अटक मुदतीत आरोपीकडे सखोल तपासणी केली असता आरोपीने आणखी 4 मोटरसायकली व गुन्ह्यातील चोरलेले एकूण 5,180 रुपये असा एकूण 2,55,160 रुपयाचा मुद्देमाल निवेदन पंचनाम्याने काढून दिल्याने जप्त करून ताब्यात घेतले आहे। त्याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत।